माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार गुप्ता सर यांच्या वेळोवेळी आम्हाला आदेश असतात की आपल्या हद्दीमध्ये कुठल्या प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन किंवा साठा असं कुठल्या प्रकारचं होत असेल तर त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आमच्या डीबी पथकाचे ओसई चंदन यांना काल रोजी बातमी मिळाली की या ठिकाणी गांजा आणि त्याचप्रमाणे मेफेड्रॉन एमडी हे अशा पद्धतीचा अंमली पदार्थ येणार आहे. त्याप्रमाणे आमच्या ओसई चंदन आणि त्यांच्या डीबी पथकाने सायबर चौकामध्ये त्यांच्या पथकासह आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी सदर जे इसम येणार होते त्या इसमांना थांबवलं. योग्य त्या पद्धतीने त्यांची झडती करून त्यांच्याकडे आम्ही झडतीमध्ये आम्हाला साधारणतः 3,13,000चा हायड्रोपोनिक गांजा आणि 3,35,000चा मेफेड्रॉन म्हणजेच एमडी अशा पद्धतीचं आणि बाकीची मोबाईल आणि मोटरसायकल असं मिळून सगळं टोटल 10 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे. याच्यामध्ये हायड्रोपोनिक गांजा हा जो गांजा आहे हा मातीत न तयार करता हा फक्त पाण्यामध्ये वाढवला जातो आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि पाण्याचा वापर केला जातो. वातानुकूलित एरियामध्ये किंवा खोलीमध्ये तो तयार केला जातो. अशा पद्धतीचा तो हायड्रोपोनिक गांजा मिळालेला आहे. सदर आरोपी जे 2 आहेत त्याच्यामध्ये अब्राहिम गोन्सालेस आणि मोकासी शाहिद इब्राहिम मोकासी यांना या ठिकाणी अटक केलेली आहे. माननीय न्यायालयामध्ये हजर केलेले आहे. त्यांना एक 4 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आलेली आहे. पुढील तपास माननीय योगेश कुमार गुप्ता सर, ॲडिशनल SP गिरीश कुमार बच्चू सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ओसई चंदन साहेब करत आहेत. धन्यवाद.